नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आणि आता सायली अर्जुनवर खूप चिडलेली असते, कारण त्याने त्याच्या फाईल्सचा पसारा तसाच टेबलवर ठेवलेला असतो आणि तो झोपायला गेलेला असतो. त्यावर सायली त्याला म्हणते की समोर असलेला पसारा पाहण्यासाठी कुठल्याही एक्सरे मशीनची वगैरे गरज नाही आहे, त्यासाठी बायकोची नजरच काफी आहे. आता मात्र अर्जुन सायलीची फिरकी घेत असतो आणि नंतर बोलतो की ठीक आहे, चला आता झोपूयात. पण सायली मात्र त्याच्यावर जास्तच चिडून जाते आणि त्याच्या लक्षात येतं की आता काही आपलं खरं नाही. आता मात्र आपल्याला आधी हा फाईल्सचा पसाराच गोळा करावा लागणार आहे, त्यानंतरच आपण झोपू शकतो. आणि अर्जुन आता लगेचच उठतो आणि त्याचा फाईल्सचा पसारा जो असतो तो आवराआवर करून त्याच्या फाईल्स वगैरे ठेवून देत असतो. आणि त्यानंतर सायली त्याला सांगते की खरं तर मला सुमन काकूंना फोन करायचा होता, पण आता खूप उशीर झाला आहे, झोपल्या असतील त्या. त्यावर अर्जुन बोलतो की सुमन काकूंना का बरं? आपण तर आजच त्यांना भेटायला गेलो होतो ना, आजच तर भेटलीस तू त्यांना, मग आता परत का फोन करायचा आहे सुमन काकूंना? त्यावर सायली सांगते की हो, त्या खूप अस्वस्थ वाटत होत्या, म्हणूनच त्यांना परत फोन करायचा होता. त्यावर अर्जुन सांगतो की अगं, इतक्या दिवसांनंतर आपण तिच्यासमोर ॲक्सिडेंटबद्दल बोलत होतो आणि रविराज काकांचा कोणी शत्रू वगैरे आहे की नाही याबद्दल बोलत होतो आपण. कदाचित यामुळे ती दुखावली गेलेली असेल. काय आहे की तो ॲक्सिडेंट झाला तेव्हा जरी ती त्या गाडीमध्ये नसली ना, तरीसुद्धा ती इमोशनली या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त अटॅच आहे. त्याचमुळे कदाचित तिला हे सगळं ॲक्सिडेंट वगैरे ऐकल्यानंतर तिला थोडंसं बरं वाटत नसेल, थोडं अस्वस्थ वाटत असेल वगैरे. बरं, ते सगळं जाऊ देत, आपण ते सगळं आता उद्या बोलूयात, आता आपण झोपूयात. तर इकडे महिपतने गळा दाबल्यामुळे आता नागराजची मात्र चांगलीच वाईट परिस्थिती झालेली असते. त्याला आवाजसुद्धा त्याचा घशातून निघत नसतो. आता तो लगेचच तन्वीला फोन करतो तिथे महिपतवर लक्ष ठेवण्यासाठी येण्यासाठी, आणि तो घरी जाणार असतो. तर इकडे तन्वीला त्याचा फोन आल्यानंतर तन्वी लगेचच फोन उचलते आणि मग आता नागराज तिला महिपतबद्दल सांगायचा प्रयत्न करत असतो की त्याच्यावर नीट लक्ष ठेव वगैरे. पण तो काय बोलतोय काय नाही हे त्याच्या बसलेल्या आवाजामुळे तन्वीला मात्र काही समजेना की नागराज नक्की काय बोलतोय. तेव्हा कसं बसं ओरडतच नागराज तिला सांगतो की तू कधी येणार आहेस इकडे, लवकर इकडे ये, मलाही इथून घरी जायचं आहे. आणि महिपतचा फोन कुठे आहे महिपतचा? खरं तर तन्वीला नागराज काय बोलतोय ना काहीच समजत नसतं त्याच्या या बसलेल्या आवाजामुळे, पण तरी देखील ओरडून बोलल्यामुळे तिला थोडंफार कळतं की हा आता महिपतच्या फोनबद्दल विचारतोय. त्यावर तन्वी बोलते की आपल्याला काय करायचं आहे महिपतच्या फोनचं, त्या झटापटीमध्ये कुठेतरी पडला असेल त्याचा फोन. त्यावर नागराज बोलतो की हो, तेच म्हणतोय मी. जेव्हा आपण त्याला इथे घेऊन आलो ना, तेव्हा त्याचा फोन नव्हता त्याच्याकडे. कुठे आहे त्याचा फोन? आपल्याला त्याचा फोन शोधायला हवा आहे. त्यावर तन्वी सांगते की आपल्याला काय करायचं आहे त्याचा फोन शोधून? त्यावर नागराज सांगतो की तुला कळतं आहे का की त्याचा फोन शोधणं किती महत्त्वाचं आहे, त्याचा फोन आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, तुला समजतं आहे का? तू पटकन आवरून इकडे ये आणि आपल्याला काहीही झालं तरी त्याचा फोन मात्र शोधायला हवा आहे. त्यावर तन्वी देखील त्याला सांगते की हो हो ठीक आहे, शोधूयात आपण त्याचा फोन, पण तुम्ही आधी जास्त ओरडू नका, घशावर ताण येईल उगाच, पाण्याच्या गुळण्या वगैरे करा, म्हणजे तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. ठेवते मी आता फोन. आणि तन्वी फोन ठेवून देते. आता खरं तर या महिपतचा फोन जो असतो तो या तन्वीने चोरून आणलेला असतो. ती तिच्या पर्समधनं महिपतचा फोन काढते व बोलते की मी हे तर बरोबर सांगितलं की ज्या झटापटीमध्ये फोन खाली पडला होता, पण तो मी उचलला होता हे मात्र मी सांगायला विसरले. बस म्हणावं आता कितीही शोधत, फोन काही तुला सापडत नसतो. तर इकडे सकाळी सकाळी अर्जुन मात्र कसल्याशा विचारात असतो, तर सायली मात्र त्याची कपड्यांची वगैरे तयारी करत असते आणि त्याला आवाज देते. पण अर्जुनचं मात्र काही सायलीकडे लक्षच नसतं. त्यानंतर मात्र सायली खूप जास्त चिडते, अर्जुनकडे येते आणि त्याला बोलते की काय चाललं आहे तुमचं? सकाळी सकाळी माझ्यासमोर असं पुतळ्यासारखं उभं राहत जाऊ नका, मला काही कामं सुचत नाही, तुमच्यामुळे काही कामं होत नाहीत माझी. मी विचारलेल्या प्रश्नांची पटापट उत्तरं द्या, खूप कामं आहेत मला अजून खाली जाऊन रांगोळी देखील काढायची आहे. आता तिचं एवढं सगळं बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन मात्र थोडासा भानावर आलेला असतो
आणि तो आता सायलीला सांगतो की अगं मी बाबूचा विचार करत होतो. त्यावर सायली सांगते की बाबूचा, त्याचं काय? त्यावर अर्जुन सांगतो की आपण त्याला तुळजापूरमध्ये असंच सोडून आलो आहे, पण या सगळ्या केसमध्ये तोच मेन आहे, त्याला इकडे आणायला हवं आणि इथे आणून त्याला मी माझ्या ऑफिसमध्ये ठेवतो, म्हणजे कोणाला संशय देखील येणार नाही. आणि तेवढ्यातच त्याला रविराजचा फोन येतो. तर अर्जुन रविराजला सांगत असतो की तू येतोयस ना पोलीस स्टेशनला, आपण तिथेच भेटू. त्यावर रविराज देखील त्याला हो सांगतो. तर अर्जुन सांगतो की तुझ्या ज्या काही केसच्या फाईल्स वगैरे आहेत, आपलं काल जे काही बोलणं झालंय, तू सगळं काही रेकॉर्ड वगैरे घेऊन पोलीस स्टेशनला ये, कदाचित आपल्याला या सगळ्यातून काहीतरी क्लू नक्कीच भेटू शकतो. पण आता मात्र सायलीच विचारात पडलेली असते. तर अर्जुन तिच्याशी बोलत असतो, मात्र तिचं काही याकडे लक्षच नसतं. ती फक्त आपलं हं एवढंच करत असते. आता अर्जुन जोरात तो टॉवेल झटकतो आणि सायलीला भानावर आणतो आणि सायलीसारखंच बडबड करायला सुरुवात करतो की सकाळी सकाळी माझ्यासमोर असं पुतळ्यासारखं उभं राहायचं नाही अजिबातही. मला विचारलेल्या प्रश्नांची पटापट उत्तरं द्यायची, खूप कामं आहेत मला रांगोळी देखील. आणि मग तो अडखळतो आणि बोलतो की नाही रांगोळी मात्र मला काही काढता येत नाही, त्यापेक्षा एक काम करू, आपण आवरून घेऊयात. आणि अर्जुनही आता फ्रेश होण्यासाठी निघून जातो. तर इकडे तन्वी आता घाईघाईनेच महिपतकडे जाण्यासाठी निघालेली असते. तर सायली तिथेच बाहेर रांगोळी काढत असते आणि तेवढ्यातच तन्वीला नागराजचा परत एकदा फोन येतो आणि तो तन्वीला विचारत असतो की कधी येणार आहेस तू, किती वेळ लागेल तुला. आता तन्वी मात्र खूप चिडून त्याच्याशी बोलत असते की हो सांगितलं ना मी, मला इतक्या सकाळी सकाळी निघायला थोडासा उशीर झाला, येते मी थोड्याच वेळात, थोडा वेळ दम काढा. तर इकडे अस्मिता अजून देखील सचिनवर खूप जास्त चिडलेली असते. ती सचिनला इग्नोर करते. त्यामुळे सचिन आता विचार करत असतो की मला लवकरात लवकर हिचा राग घालवायला हवा आहे, नाहीतर या सगळ्या गोष्टी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. आणि तेवढ्यातच अस्मिताच्या हातून तिचं एक पुस्तक खाली पडतं. आता ती पुस्तक घेण्यासाठी वाकणार, तेवढ्यातच सचिन तिथे येतो व बोलतो की अस्मिता अगं काय करतेयस तू, तुला सांगितलं ना या अवस्थेमध्ये तू असं खाली वाकायचं वगैरे नाही आहेस, आणि तुझी सगळी कामं करायला मी आहे की इथे, तुझी जी काही कामं असतील ना मला सांग. त्यावर अस्मिता बोलते की हो आता आहेस, पण थोड्या वेळाने नसशील तू. त्यावर सचिन बोलतो की थोड्या वेळाने नसशील म्हणजे, अगं मी आता इथेच आहे सोबत तुझे सगळे कामं करायला. त्यावर अस्मिता बोलते पण तू तर म्हणाला होतास की तुला 2-3 दिवस परत कामासाठी बाहेर जावं लागणार आहे. त्यावर सचिन बोलतो की हो, पण ते सगळं मी कॅन्सल केलं आहे आता फक्त तुझ्यासाठी, तुझी काळजी घेण्यासाठी. आणि तशी एक मीटिंग होती माझी पनवेलमध्ये, पण मी ती पण कॅन्सल केली, त्यासाठी पण नाही म्हणून सांगितलं आहे, त्यामुळे आता मी घरीच असणार आहे. आता मात्र अस्मिता खूप भावूक होऊन जाते आणि तिला असं वाटतं की सचिनने खरंच त्याचे सगळे कामं सोडून दिले की काय. व अस्मिता बोलते की खरं सांगतोयस तू माझ्यासाठी सगळे तुझे कामं कॅन्सल केलेस. त्यावर सचिन बोलतो की नाही, आपल्या बाळासाठी मी हे सगळं करतोय. आता या अवस्थेमध्ये तुला माझी जास्त गरज आहे की नाही, म्हणूनच मी आता तुमच्या दोघांबरोबर इथे थांबायचं ठरवलं आहे. आणि हवं तर मी तो टोरंटोचा जॉबसुद्धा सोडून देणार आहे आणि इथेच कुठेतरी इंडियामध्ये एखादा जॉब पाहतो. नाही म्हणजे इथे पॅकेज वगैरे कमी भेटेल, मला थोडंसं सॅलरी कमी भेटेल, पण ठीक आहे पाहू. त्यावर अस्मिता बोलते की नाही तू माझ्यासाठी असं काम सोडलेलं वगैरे मला अजिबातही चालणार नाही. त्यावर सचिन बोलतो की ठीक आहे, आपण सगळ्या या गोष्टींवर नंतर बोलूयात. तर सायली आणि विमलताई इकडे नाश्त्याची वगैरे तयारी करत असतात. तर सायली विमलताईंना घरातील बाकीची कामं आवरण्यासाठी सांगत असते, कारण तिला आता बाहेर जायचं असतं. आणि सर्वच जण आता नाश्त्यासाठी येऊन बसलेले असतात. तर तेवढ्यातच सचिन आणि अस्मिता देखील तिथे येते. तर सचिन आता प्रतापला बोलतो की डॅड मी निघतोय आता. त्यावर प्रताप त्याला विचारतो की अरे इतक्या सकाळी सकाळी आज. त्यावर सचिन सांगतो की हो, मला एक अगदी महत्त्वाची मीटिंग आहे, तेवढी मीटिंग करून येतोच मी.
तितक्यात कल्पना त्याला बोलते की अरे नाश्ता तरी करून जा. त्यावर सचिन सांगतो की नाही, तिकडे मीटिंगमध्ये वगैरे नाश्ता होईलच, त्यामुळे मी निघतो, मला उशीर होतोय. पण तेवढ्यातच अस्मिता त्याला बोलते की हे काय, तू नाश्ता न करताच असा उपाशी पोटी चाललायस, मला हे अजिबातही चालणार नाही हं. आणि तेवढ्यातच सचिन बोलतो की हो नाही, तुला न चालणाऱ्या गोष्टी करून मलाही अजिबातही चालणार नाही आहे. काही नाही, मी आता नाश्ता करूनच जातो. आणि तो आणि अस्मिता दोघीही आता नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तर या दोघांचंही भांडण आता मिटलेलं असतं. तेवढ्यात प्रताप बोलतो की पहा, आता दोघांचंही भांडण कसं मिटलेलं आहे म्हणून. आणि त्यावर सर्वच जण हसत असतात. तर नागराज आता इकडे घरी पोहोचलेला असतो आणि घरी पोहोचल्यानंतर तो तन्वीला लगेचच मेसेज करून सांगतो की महिपतचे हात नीट बांधलेले आहेत का, याकडे लक्ष दे आणि सारखं चेक करत राहा त्याचे हात बांधलेले आहेत की नाही, नाहीतर तो तुझाही गळा आवळेल वगैरे. आणि सुमनला आवाज देतो. आता सुमन तिथे येते. तर नागराज तिला सांगतो की तू माझ्यासाठी चहा बनव. पण आता त्याचा आवाज इतका बसलेला असतो की तो काय सांगतो हे सुमनलाही धडकळे ना पहिल्यांदा. त्यावर सुमन त्याला विचारते की हे काय, तुमच्या आवाजाला काय झालं. आता मात्र नागराज तिच्यावर खूप चिडतो व बोलतो की तुला काय करायचं एवढ्या चौकशा करून वगैरे, तुला सांगितलंय ते कर, जा चहा आण माझ्यासाठी. तेवढ्यात सुमन बोलते की हो आणते, थोडं जास्तीचं आलं आणि गवती चहा टाकलेला चहा आणते तुमच्यासाठी, आणि त्यानंतर गरम पाणी पण आणते तुम्हाला गुळण्या करण्यासाठी. पण सुमन जायला निघणार तेवढ्यातच ती परत थांबते आणि नागराजला विचारते की पण मला एक सांगा, तुम्ही रात्रभर कुठे होतात. नाही म्हणजे भाऊजींनी तुम्हाला एवढं समजावलं, त्यानंतर देखील तुम्ही पूर्ण रात्र घराच्या बाहेर होतास. कुठे गेला होतात तुम्ही, महिपतला भेटायला गेला होतात का. आणि किती जुनी आहे तुमची मैत्री, इतकी जुनी मैत्री आहे का तुमची, म्हणजे 20-25 वर्षांपूर्वीची एवढी जुनी मैत्री आहे. आता मात्र नागराज विचार करत असतो की त्या महिपतने माझा गळा दाबलाय आणि आता ही माझ्या डोक्यावर बसली आहे, सगळेच माझ्या डोक्यावर बसलेत. आणि तो आता सुमनवर खूप जास्त चिडतो व बोलतो की किती वेळा सांगितलं तुला की काही चौकशा करायच्या नाहीत म्हणून, गप्प राहायचं एकदम. आमची मैत्री किती जुनी आहे, मी कुठे जातो, काय करतो, कोणाशी मैत्री ठेवतो, हा माझा प्रश्न आहे, तुला काय करायचं आहे या सगळ्याचं. सुमन आता त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, पण नागराज मात्र काहीही ऐकून न घेता आता नेहमीप्रमाणे सुमनला मारहाण करायला आणि ढकलून द्यायला सुरुवात करतो. आता त्यामुळे सुमन देखील खूप दुःखी झालेली असते. तर इकडे सचिन आता नाश्ता करून त्याच्या कामासाठी निघून गेलेला असतो. तेवढ्यातच सायली बोलते की पहा ना, सचिन भाऊजींमुळे आज अस्मिताताईंच्या चेहऱ्यावर कसं हसू फुललंय. तितक्यात कल्पना बोलते की हो ना अगं, नवरा बायकोची भांडणं ही अशीच असतात. आणि हो अस्मिता, मी तुझ्यासाठी लाडू बनवणार आहे बेसनाचे. आणि तेवढ्यातच अस्मिताचं बाळ तिला किक मारतं. तर सायली देखील आता पाहायला येते आणि सगळ्यांना सांगते या हो की बेसनाच्या लाडूंचं नाव काढताच बाळाने लात मारली आहे. आणि तेवढ्यातच प्रताप बोलतो की आपलं हे नातवंड ना अगदी वात्रट होणार आहे बघ. आणि अर्जुन बोलतो हो हो अगदी बरोबर, अगदी त्याच्या मम्मावरच जाणार आहे ते. आता सगळेच जण अस्मिताची फिरकी घेत असतात. तेवढ्यातच अस्मिता बोलते की बस आता, बाळाचं कौतुक आता बस झालं, आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या तुमच्या कामाला जावा. आणि त्यानंतर सायली ही अर्जुनला बोलते की मलाही तुमच्यासोबत ऑफिसला जाताना मार्केटमध्ये सोडा, मला भाजी घ्यायची आहे. आता सायली आणि अर्जुन दोघेही तिथून जायला निघालेले असतात. तर इकडे प्रतिमा आता नागराजशी बोलायला आलेली असते. नागराज परत एकदा तयार होऊन बाहेर निघालेला असतो. आता प्रतिमा त्याच्याशी बोलायला येते आणि तिच्या लक्षात येते की नागराजचा तर आवाज बसलाय. तेव्हा ती विचारते की तुमच्या आवाजाला काय झालं. नागराज सांगतो की तू बोल ना, माझा थोडंसं इन्फेक्शन झालंय घशाला, त्यामुळे आवाज थोडासा असा येतोय, तू बोल, काय म्हणत होतीस. त्यावर प्रतिमा सांगते की खरं तर माझी खूप कोंडी होती आहे तुमच्या दोघांमध्ये, पण तुमच्या दादानी मला तुम्हाला निरोप द्यायला सांगितला आहे, त्यामुळे मला तुम्हाला सांगावंच लागेल. त्यावर नागराज विचारतो की काय निरोप दिला आहे दादाने. आता प्रतिमा सांगते की रविराजने सांगितलं आहे की तुम्ही यापुढे कधी देखील घरातील कोणालाही न सांगता रात्रभर असे घराबाहेर जाणार नाही आहात. आणि जर तुम्हाला रात्रीचं काही काम असेल, घराबाहेर पडायचं असेल,
तर मात्र रविराज तुमच्या सोबत येणार आहेत. आता मात्र नागराज चिडतो व बोलतो की हे काय नवीन, आता मी काय शाळेत जाणारा पोरगा आहे का की मी कुठे हरवेल वगैरे, मग मी रात्रीचं बाहेर चालल्यावर दादा माझ्यासोबत येणार आहे, काय चाललं आहे हे सगळं. त्यावर प्रतिमा सांगते की हे सगळं काही त्यांनी मला तुम्हाला सांगायला सांगितले, त्यामुळे मला तुम्हाला हे सगळं काही सांगावंच लागेल. आणि हो, त्यांनी असं देखील सांगितले की तुम्ही जर परत न सांगता असे रात्रभर जर घराबाहेर राहिलात तर तुम्ही दुसऱ्या दिवशी परत घरी येण्याची गरज नाही आहे, तुम्ही तिकडेच राहू शकता. आता हे ऐकल्यानंतर तर नागराजही खूप चिडून गेलेला असतो. तर आता सायली आणि अर्जुन दोघेही तिथून मार्केटमध्ये जाण्यासाठी निघतात. तर तेवढ्यातच अश्विन तिथे येतो आणि अश्विन आता तन्वीला आवाज देत असतो. तेवढ्यात सायली अश्विनला सांगते की मी रांगोळी काढत होते, तेव्हाच तन्वी कुठेतरी घाईघाईने बाहेर गेली आहे. आता ती अश्विनला सांगूनही गेलेली नसते, त्यामुळे खरं तर अश्विन तिच्यावर चिडलेला असतो. अश्विन आता लगेचच तिला फोन करतो. तर तन्वी मात्र इकडे महिपतला जिथे कोंडून ठेवलं आहे तिथे आलेली असते, त्यामुळे तिला अश्विनशी जास्त फोनवर बोलता येत नाही. तर अश्विन तिला विचारतो कुठं आहेस तू, आणि मला असं न सांगता सकाळी सकाळी कुठे निघून गेलीस. त्यावर तन्वी त्याला सांगते की अरे मी इकडे एका मैत्रिणीकडे आली आहे, ती एकटीच होती ना, तिला माझ्या मदतीची गरज होती म्हणून आली आहे मी. त्यावर अश्विन सांगतो की तुला जर मैत्रिणीकडेच जायचं होतं तर तू मला का नाही उठवलंस, मला का सांगून गेली नाहीस, असं न सांगता जायची काय गरज होती. त्यावर तन्वी सांगते की हो मी तुला सगळं काही घरी आल्यावर सांगते, आपण घरी आल्यावर बोलू का. आणि तेवढ्यातच महिपत मागून बोलतो की ये चिचुंद्रे. आता हा आवाज मात्र लगे इकडे सर्वच जण फोन स्पीकरवर टाकल्यामुळे ऐकतात आणि त्यांच्या लक्षात येतं की हा कोण बोलतंय मागून, हा तर काही बाईचा आवाज वाटत नाही आहे. त्यावर अश्विन विचारतो की कोण कोण बोलत होतं मागून, कोणाचा आवाज होता तो. त्यावर तन्वी खोटं बोलते की अरे मैत्रीणच असणार आहे ना, अजून दुसरं कोण असणार आहे बरं. ते सगळं जाऊ दे, मग मी थोडंसं कामात आहे आता, आपण घरी आल्यावर बोलूयात. त्यावर अश्विन तुला विचारतो की अगं पण तू घरी कधी येणार आहेस, कधीपर्यंत पोहोचशील तू घरी. तन्वी मात्र त्याला काहीही न सांगता फोन तसाच कट करते. आता मात्र अश्विन चांगलाच चिडलेला असतो तन्वीवर आणि घरच्यांसमोरही त्याची चांगलीच नाचक्की झालेली असते. तो तशीच त्याची बॅग उचलतो आणि तिथून निघून जातो. त्यावर प्रताप आता बोलत असतो अस्मिताला की ही तन्वीनं आधी आपल्याला सांगून नाही जायची आणि आता अश्विनलाही सांगून नाही जात. तेवढ्यात कल्पना बोलते की जाऊ द्या तिचा विषय. तर इकडे महिपत आता तन्वीला बोलतो की मैत्रीण, कोणती मैत्रीण, मैत्रिणीला भेटायला आली आहेस काय तू, काय सांगत होतीस नवऱ्याला मैत्रिणीला भेटायला आली आहे म्हणून. या महिपत शिखरेची मैत्रीण कोण, बबली. कोणत्या मैत्रिणीला भेटायला आली आहेस तू, या महिपत शिखरे नावाच्या मैत्रिणीला भेटायला आली आहेस का. आता तन्वी खरं तर खूप घाबरलेली असते इथे. तर सायली आणि अर्जुन दोघेही आता जायला निघालेले असतात. तर तेवढ्यातच सायली बोलत असते की बरं झालं ना अस्मिताताईंचं आणि सचिन भाऊजींचं भांडण मिटलं वगैरे. तर तेवढ्यातच अर्जुनला कॉल येतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता बाबूला देखील तुळजापुरातून पनवेलमध्ये बोलावून घेतो त्या केसचा तपास लावण्यासाठी. तर इकडे महिपत आता तन्वीला धमक्या देत असतो आणि तेवढ्यातच तन्वी त्याला बोलते की साक्षी जिवंत आहे, साक्षी जिवंत आहे हे माहीत आहे मला. आता हे ऐकल्यानंतर महिपतही थोडासा घाबरून जातो की हिला कसं कळालं की साक्षी जिवंत आहे, कदाचित नागराजनेच हिला सांगितलं असणार. तर बाबू आता इकडे पनवेलमध्ये पोहोचलाय. अर्जुन, सायली आणि चैतन्य त्याला विचारपूस करत असतात. तेव्हा तो सांगतो की तुमच्या या केसमध्ये माझी जी काही मदत होईल मी करेल. त्या ॲक्सिडेंटबद्दल मला जे काही आठवतं आहे ना, सगळं काही मी तुम्हाला सांगायला तयार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.